इथून या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। हळूहळू करून सुप्रिया सुळे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शरद पवार स्वतः आणि संजय राऊत देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि यासाठी आता सगळे खासदार जे आहेत ते आता संसदेच्या बाहेर पडतायत। दृश्य आपण पाहतोय संसदेच्या बाहेरचे हे दृश्य आहेत। हे सगळे खासदार एकत्रितपणे आता निवडणूक आयोगावर धडकणार आहेत। मतचोरीचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलेलं होतं आणि याच मुद्द्यावर थेट आयोगाला जाब विचारला जाणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, आता खासदारांचा मोर्चा या ठिकाणाहून सुरू होणार आहे, आपण ही थेट दृश्य या ठिकाणी पाहतोय। होय निखिला, सध्या मी संसद भवनाच्या बाहेर उभा आहे आणि ज्या प्रवेशद्वारातून हे सर्व विरोधी पक्षातले इंडिया ब्लॉकचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाणार आहेत तिकडची ही थेट दृश्य आहेत। दिल्ली संसद भवनाबाहेर बाहेर असलेली ही दृश्य आहेत। कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। आज केंद्रीय राजकारणातला विरोधी पक्षाचा आणि सत्ताधारी पक्षाचा दोन्हींसाठी हा महत्त्वाचा दिवस यासाठी आहे कारण इंडिया ब्लॉकने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हते वरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे। मध्यंतरी राहुल गांधी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेली मतांची चोरी पुराव्यासह प्रसार माध्यमांपुढे मांडली होती। त्यानंतर झालेल्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीतही हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं होतं आणि नेत्यांना या बाबतीतली कल्पना दिली होती आणि तिथे या आंदोलनाची रूपरेषा ठरली। 11 तारीख म्हणजे आज या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघतोय। त्याआधी ठरलेल्या व्यूहरचनेनुसार दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मतचोरीच्या मुद्द्यावर प्रचंड गोंधळ घातला। त्यानंतर आता विरोधी पक्षाच्या जवळपास 300 खासदारांची बैठक सध्या संसद भवनात पार पडली आणि त्यानंतर हे सगळे खासदार एकत्रित आहेत आणि थोड्याच वेळात या संसदेच्या याच प्रवेशद्वारातून हे कार्यालयातून हे सर्व खासदार बाहेर येतील। अगदी हाकेच्या अंतरावर हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे आणि तिथे हे सगळे खासदार मोर्चाच्या माध्यमातून कूच करतील। पण इकडच्या सुरक्षा व्यवस्थेची आणि सरकारची ही रणनीती आहे की या खासदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही। पण केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं जवळपास 30 खासदार या विरोधी पक्षाचे 30 नेते हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि त्यांचे जे आक्षेप आहेत ते या भेटीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगापुढे मांडू शकतील। भाजप अनेकदा सांगत आहे की राहुल गांधी फक्त आरोप करतात, पुरावे देत नाहीत आणि निवडणूक आयोग असं म्हणत आहे की शपथपत्रावर राहुल गांधी यांनीही पुरावे द्यावेत। आज कसोटीचा क्षण आहे विरोधी पक्षाचा की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत हे 30 खासदार आपले पुरावे केंद्रीय निवडणूक आयोगाला संसदेच्या बाहेर आपण पाहतो की विरोधी पक्षाच्या खासदारांनी या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत आणि इथूनच या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। मोर्चाच्या सुरुवातीलाच आपण पाहतो या ठिकाणी सगळ्याच प्रमुख पक्षांचे नेते खासदार हे सुरुवातीला या ठिकाणी उभे आहेत। राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत, शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे, संजय राऊत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकूण राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून 300 खासदार। तर दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा आहे। हे सगळे खासदार आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार आहेत। साधारणतः